एक वैतागलं प्रपंचाला. ओंकार महाराज खरंच वैतागलं. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, तांदूळ आणा, जिरे आणा. वैतागलं. पत्नीला म्हटलंय कुंकू पुसून टाक, पुसून टाक कुंकू. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा. घरात पाऊल टाकत नाही ते यादीची यादी देते. लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू झाल्यापासून काय भाव झालाय तेल माहितीये का तुला? रागावलं ते. वैतागलंच होतं प्रपंचाला. निघालो म्हटलं जीव द्यायला. जीव द्यायला निघालो म्हटलं. जीव द्यायला हिंगोलीला गेलं. जीव द्यायला मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. हिंगोलीमध्ये गेलं तर ते बायपासला ते उड्डाण पूल नाही का झालं, ते म्हटलं त्याच्याहून उडी मारली खाली मरतोच म्हटलं. तोंडच दाखवत नाही, डोकंच फुटतं, रक्तच निघतं म्हटलं. मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय मारायचे प्रयत्न करू दे, नाही मरत. उड्डाण पुलावर मध्यभागी आलं, पुन्हा 3 ते 2-2.5 फूट कटड्यावर पुन्हा उभं राहिलं. उडी मारण्याच्या तयारीत तोंडच दाखवत नाही म्हटलं, डोकंच फुटतंय, रक्तच निघतंय म्हटलं. उडी मारण्याच्या तयारीत होतं. पहाटेचे 4:30-5 वाजलेले मदन, 4:30-5. आणि नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी ते कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं भाजीचं टोपलं घेतलं डोक्यावर, असं पसरत टोपलं ते. मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या, हे आपलं भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं. यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात असं पडलं ते. उड्डाण पुलावरून उडी मारली जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं. ते नाही मेलं. नवल वाटल तुम्हाला विनाकारण भाजीवाला मेलं. 85 किलोचा बोजा पडला, मान लचकली, मेलन ते. आणि हे जसं काही गुलाबाच्या फुलात पडले. जे म्हटलं होतं ना भाजी एकूण घरी बिस्किटचे पुढे नेतो 2020, ते मेलं. जे घरी सांगून आलं तर कुंकू पुसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला सकाळी घरी गेलं. सरलंय ना, जगण्याची किती प्रयत्न करत जगत नाही. ज्याचं उरलंय त्याने मरण्याची किती प्रयत्न करू द्या, मरत नाही. एखाद्याचं उरलं तर मरायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. सगळ्या गावांनी नवस करू द्या, अमुक अमुक म्हातारं मरू द्या म्हणून, ते सगळ्याच्या 10व्याला हजर असतं काठी टेकत. का अजून ते शिल्लक आहे ना.